नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्यातीलच एक स्वामी भक्त दादा जे की सांगतायत की मला श्री गुरुदेव दत्त महाराजांचा एक अतिशय खूप चांगला असा अनुभव आलेला आहे, जो की मला तुमच्याशी शेअर करावासा वाटतो. दादांचा हा अनुभव आपण आजच्या या व्हिडिओ मार्फत त्यांच्याच शब्दांत ऐकूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे दादा सांगतात की मी साधारण 4-4.5 वर्षांचा होतो आणि त्यावेळेस माझ्या आईची नर्मदा परिक्रमा पूर्ण झालेली होती आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर मी आणि माझी आई गाणगापुरी मुक्कामी होतो. परंतु नंतर अचानक मला त्या दिवशी काय झाले माहिती नाही, मला अचानक खूप जास्त प्रमाणात उलट्या होऊ लागल्या. मी काहीही खाल्ले तरी मला ते पचत नव्हते आणि काहीही खाल्ले की लगेच मला उलटी होऊन जात असे. मग माझ्या आईने मला औषध सुद्धा दिले, परंतु माहित नाही ते औषध देऊन सुद्धा माझा त्रास मात्र अजिबात कमी झालेला नव्हता. उलट माझा त्रास जास्तीत जास्त वाढत चाललेला होता. आणि मग माझी आई म्हणजे गाणगापूरमध्ये ज्या 3 वेळेस आरत्या होत असतात त्या 3ही आरत्यांना माझी आई मला कडेवर घेऊन येत असे. कारण मी त्यावेळेस साधारण 4-4.5 वर्षांचाच होतो, खूप छोटा होतो आणि त्यामुळे माझी आई मला कडेवर घेऊन यायची आणि दत्त महाराजांच्या गाणगापूरच्या ज्या काही 3ही आरत्या आहे त्या 3ही आरत्या माझी आई आणि मी आम्ही दोघेही करत असू. त्यानंतर आरत्या झाल्यानंतर माझी आई रोज करुणा त्रिपदी म्हणत असे आणि त्यानंतर माझ्यासाठी माझी आई घोर कष्ट उद्धरण स्तोत्र सुद्धा म्हणत असे. दिवसेंदिवस माझी तब्येत अतिशय खालावत चाललेली होती आणि त्यामुळे माझ्या आईने श्री गुरुदेव दत्त महाराजांकडे आळवणी केली की गुरुदेव दत्त महाराज, आता माझा मुलगा तुमच्याच दरबारात आहे आणि त्याला बरं करणं हे आता तुमचंच काम आहे. आता माझ्याकडनं शक्य नाही, मी त्याच्यावर होईल तेवढे उपाय नक्की केलेले आहे, परंतु आता याला बरं करणं मात्र तुमचं काम आहे, असं आळवणी माझ्या आईने श्री गुरुदेव दत्त महाराजांकडे बघून केली. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा आरतीला आलो गाणगापूरला, त्यावेळेस साधारण म्हणजे 3:30च्या सुमारास एक पुजारी आले आणि ते पुजारी असं विचारू लागले का इथे कोणी लहान मुलगा आजारी आहे का. त्यावेळेस आमच्यासोबत जे काही धर्मशाळेतील माणसं बसलेली होती त्या धर्मशाळेतील माणसांनी माझ्याकडे बोट केले. त्यावेळेस मग तो जो काही पुजाऱ्यांनी नैवेद्य आणलेला होता चांदीच्या ताटामध्ये, तर तो चांदीच्या ताटामधला नैवेद्य पुजाऱ्याने माझ्या आईच्या हातात दिला आणि सांगितले की या आजारी मुलाला हा नैवेद्य तुम्ही खाऊ घाला. हा जो काही नैवेद्य आहे हा श्री गुरुदेव दत्त महाराजांना दाखवलेला 12 वाजताचा नैवेद्य आहे आणि तो मी आता 3:30 वाजता तो उचलला आहे आणि तो तुम्हाला आता मी देत आहे. ही म्हणजे गुरुदेव दत्तांचीच आज्ञा आहे की हा जो काही प्रसाद आहे हा प्रसाद त्या आजारी मुलाला खाऊ घालण्यात यावा आणि म्हणूनच मी तुम्हाला हे नैवेद्याचं ताट देत आहे. तुमचा हा जो काही नैवेद्य खाऊन झाल्यानंतर तुम्ही हे जे काही ताट आहे हे ताट आमच्याकडे तुम्ही परत आणून द्या. आम्ही 10 नंबरचं जे काही पेढ्यांचं दुकान आहे त्या पेढ्यांच्या दुकानाच्या पाठीमागेच आमचं घर आहे, असं त्या पुजाऱ्याने आईला सांगितलं. माझ्या आईने ते जे काही नैवेद्याचं ताट होतं ते नैवेद्याचं ताट उघडलं आणि मग त्याच्यामध्ये थोडासा केशरी भात खाल्लेला होता आधीचाच आणि बाकी इतर काही पदार्थ होते. मग माझ्या आईने मला त्या नैवेद्याच्या ताटामधला तो जो काही प्रसाद आहे तो प्रसाद खाऊ घातला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने माझ्या आईने म्हणजे दुसऱ्या दिवशी ते ताट घासून पुसून त्या वाट्या वगैरे चांदीचं ताट घासून पुसून आई पुन्हा मंदिरात घेऊन गेली ते ताट पुजाऱ्यांकडे देण्यासाठी. त्यावेळेस तिथे जे काही दुसरे पुजारी भेटले त्या पुजाऱ्याला आईने ते चांदीचं ताट आहे ते परत देऊ केलं, परंतु त्या पुजाऱ्यांनी ते चांदीचं ताट बघून साफ नकार दिला की हे ताट आमचं नाहीच आहे म्हणून. मग त्यावेळेस आईने त्यांना सगळी कथा सांगितली की आम्हाला काल नैवेद्याचं ताट इथून साधारण 3:30 वाजता देण्यात आलेलं होतं आणि त्यांनी माझ्या मुलाला तो प्रसाद खाऊ घालायला लावला होता जेणेकरून माझ्या आजारी मुलाला बरं वाटावं ह्यासाठी, आणि त्यामुळेच मी ते ताट घेतलं, माझ्या मुलाला तो प्रसाद खाऊ घातला आणि पुन्हा मंदिरात हे चांदीचं ताट मी परत द्यायला आलेली आहे. त्यावेळेस ते पुजारी आईची जी काही कथा ऐकून थक्क झाले. ते बोलले की आम्ही आमच्या गुरुदेव दत्त महाराजांना जो काही प्रसाद दाखवतो तो साधारण 12 वाजता दाखवतो आणि ते जे काही नैवेद्याचं ताट आहे ते कधीच इतकं 3:30 वाजेपर्यंत राहत नाही. नैवेद्याचं ताट लगेच साधारण तासाभरातच उचललं जातं आणि ते नैवेद्याचं ताट आम्ही कुणालाही देत नाही, असं त्या पुजाऱ्याने
सांगितलं, त्यामुळे आमचं हे ताट नाहीच आहे. आणि ते जे काही आलेले होते ते साक्षात श्री गुरुदेव दत्त महाराज आले आणि तुम्हाला प्रसाद देऊन गेले की ज्याच्याने तुमच्या आजारी मुलाला बरं वाटावं, हीच महाराजांची त्यामागे भावना होती. त्यामुळे तुम्ही जे केलं, तुमच्या मुलाला जो काही प्रसाद खाऊ घातला, त्याच्याने नक्कीच तुमच्या मुलाला बरं वाटेल. मग आईने त्यांना सांगितलं की मग मी आता या चांदीच्या ताटाचं काय करू, हे कुणाकडे देऊ? तेव्हा ते पुजारी बोलले की नाही, हे चांदीचं ताट आमचं नाहीच आहे, त्याच्यामुळे हे ताट सुद्धा तुम्ही तुम्हालाच ठेवा, तुमच्या जवळच ते ताट राहू द्या, असं त्या पुजाऱ्याने आईला सांगितलं. तो जो काही मी प्रसाद खाल्लेला होता, तो प्रसाद खाल्ल्यानंतर साधारण मला फक्त एकदाच उलटी झाली आणि त्यानंतर आजतागायत आयुष्यामध्ये मला पुन्हा कधीही अशा प्रकारचा त्रास झाला नाही. हा सगळा जो काही अनुभव होता, तो अनुभव माझ्या आईने मला सांगितलेला आहे. कारण त्यावेळेस मी खूप लहान होतो आणि त्यामुळेच मला पूर्वीचं काही आठवत नाही लहानपणचं, आणि म्हणूनच हा अनुभव माझ्या आईने मला सांगितलेला आहे. आणि म्हणूनच माझी आई वेळोवेळी मला सांगतच असते की बाळा, साक्षात श्री गुरुदेव दत्त महाराज तुझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे तू कधीच चिंता करू नकोस. तर बघितलं का स्वामी भक्तांनो, किती छान असा श्री गुरुदेव दत्त महाराजांचा अनुभव या दादांना आलेला आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.